महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यात प्रथम आलेल्या मंत्री दीपकभाई केसरकर यांचे सावंतवाडी शहरात जंगी स्वागत करण्यात आले। ढोल ताशाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या गगनचुंबी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। कार्यकर्त्यांनी मंत्री केसरकरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। स्वागतासाठी ढोलपथक सुद्धा मागवण्यात आले होते। मंत्री केसरकर यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी गगनचुंबी घोषणा दिल्या। हमारा नेता कैसा हो, दीपक भाई जैसा हो, दीपक भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी दीपक भाई यांचे खंदे समर्थक अशोक दळवी, बाबू कुडतरकर, अभिजित मेस्त्री, राजन पोकळे, अनारिजन लोगो, रामचंद्र घावरे, अंकुश परब, नारायण उर्फ बबन राणे, जीवन लाड, विनायक सावंत, सुरेंद्र बांदेकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सावंतवाडी पोलीस प्रशासनाकडून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पुष्पार्पण करावा। मंत्री महोदय साहेब, मी आपल्यास नम्रपणे विनंती करते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आपण पुष्पार्पण करावा। शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। आम्ही विनंती करते, आदरणीय अनारोजन लोगो मॅडम कृपया स्टेजवरच्या मंडळीने खाली यायचे। लोगो मॅडम, सन्माननीय ॲडव्होकेट श्री रमाकांतजी खलप साहेब यांचंही स्वागत, सन्माननीय ॲडव्होकेट दिलीप स्वागत करताय। हे स्वागत तुम्हा आम्हा सगळ्या जनतेच्या वतीने आहे। सन्माननीय विकासभाई सावंत अध्यक्ष, सन्माननीय विकासभाई सावंत साहेब, सन्माननीय चेतन चव्हाण नगराध्यक्ष यांचंही स्वागत। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून तसेच हिंदू सावंतवाडीला दीपकभाईंच्या रूपाने कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं आहे। स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवी वर्षात व ऑगस्ट क्रांती दिनी हे मंत्रिपद प्राप्त झाले आहे, त्याचा एक वेगळाच आनंद आम्हा सर्वांना आहे। म्हणून आज दीपकभाईंच्या कार्यक्रम व्यासपीठावर मगाशी सांगितलं तसं सगळेच वकील आहेत, मी आणि चेतन दोनच नाही आहोत। दीपकभाईंना तर वकिलांचा बाप म्हणून त्यांनी संबोधलं, त्यामुळे मी काही फारसा वेळ घेणार नाही, मी काही वकिली मुद्दे मांडत नाही। सर्वप्रथम जे सांगितलं नार्वेकर साहेबांनी ते प्रेरणेमुळे सन्माननीय दीपकभाईंचा हा प्रवास अगदी सुखकर झालेला आहे। सत्कार समारंभ संपन्न होत आहे। हिज हायनेस श्रीमंत केम सावंत भोसले राजे साहेब, ज्यांचं सामाजिक शैक्षणिक मंत्री रमाकांतजी खलप साहेब यांचाही सत्कार होतोय आणि समितीचे अध्यक्ष पंधुरकर साहेब यांच्या हस्ते सत्कार संपन्न होतोय। यानंतर मी विनंती पदापासून राज्य कॅबिनेट मंत्रिपदापर्यंतची आपली ही धडाडी निश्चितच कौतुकास्पद आहे। सावंतवाडीच्या इतिहासामध्ये झालेल्या या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होताना आम्हाला अतीव आनंद होत आहे। दीपक भाई आपल्या नावातच दीपक आहे। रवींद्रनाथ टागोरांची कविता
पण मी तेवत राहीन. निवडणुकीच्या निमित्ताने आपण घरोघरी पोचविले. याच विचाराने आपणही नेहमी समाजासाठी तेवत राहिलात. आपल्या प्रगल्भ विचारातून आणि कार्य कर्तृत्वातून अखंड समाज जीवन आपण प्रकाशमय करीत आहात, याचा आम्हाला अभिमान वाटतो. सत्कार संपन्न होतोय. पुष्पहार घालून तमाम जनता सत्कार करतात. अरे तुम्ही मागे राहा. राजकारणातील टीका, द्वेष, मानसिक क्लेश याला सामोरे जाऊन आपल्या स्वभाव शैलीनुसार अत्यंत शांत, संयमी, खंबीर बुद्धीने त्याला तोंड देत आला. प्रसंगी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून परकीयांनाही स्वकीय केलं. काही स्वकीय म्हणणारे दूर गेले तरी त्याचाही आपण कधीही द्वेष केला नाही. याच अंगभूत गुणांनी आपण स्वीकारलेले. यानंतर मी विनंती करते भोगे देऊन झालेल्या जरा खाली पाठवा प्लीज. हे प्रतीक तुझ्या बाटल्या दाराने येतो. नाही सर. हो नाही सर. त्यांनी भोगे देऊन झालेला आहे त्यांच्या खाली या. व्यासपीठावरून खाली उतरा प्लीज. माझे हो. ज्यांनी भोगे देऊन झालेला आहे त्यांनी व्यासपीठावर थांबू नका प्लीज. खाली करा. चंद लाईन आहे. सावंतवाडी हा भव्य नागरिक सत्कार समारंभ संपन्न होण्यासाठी सावंतवाडी रेल्वेच्या गोळामाळ या तालुक्यातील सर्वांचे खूप खूप ज्ञानदीप ग्रंथालय अध्यक्ष चौधरी राजाराम तावडे, ज्ञानदीप पतंजली योग समिती सावंतवाडी, रुपाई उद्योगपती कपूरचे, रामचंद्र वसंत जाधव, वरीय सरपंच विनायक सावंत, असोसिएशन बाबूराव सावंत कोळी, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन रमेश पाटील, सुरेश वाघोबा, आंबोली विलास गावडे, सरपंच संघटना सुरेश पुन्हा नावाचे प्रमाण यांचे आहे. कांचनजी ओम शांती, अनवर खान सरपंच, विश्वनाथ नाथू बापर, आंबोली विलास गावडे, सरपंच संघटना सावंतवाडी, सरपंच संघटना सावंतवाडी, रमेश रेड, श्रीमती लता पाटकर, मिलिंद कांबळे, देसाई, सावंतवाडी तालुका संघ, श्रीमती प्रभा वाडकर, सुरेश गौडेकर, महाराष्ट्र कॅशो क्लब, सावंतवाडी, चौकूर वैश्य समाजाचे रामचंद्र जाधव, सावकाश पुढे आहे. सगळ्यांचा सुरक्षा आहे. राहुल
ज्यावेळेला मला काँग्रेसचा अध्यक्ष करायचं ठरवलं त्यात मला माझ्या वडिलांनी कोणाकडे पाठवलं असेल, त्यांनी मला जयानंद मटकर साहेबांकडे पाठवलं आणि सांगितलं की त्यांच्याकडून शिक की कशा रीतीने स्वच्छ राजकारण करायचं असतं. आणि मी तुम्हाला सांगतो की माझ्या जडणघडणीवर ज्यांचा प्रभाव आहे तो एका समाजवादी पक्षाचा आणि समाजवादी विचाराचाच असा प्रभाव आहे, तसाच राजघराण्याचा सुद्धा आहे. कारण मी अध्यक्ष होण्याच्या पूर्वीपासून शिवराजराजे भोसलेंची साहेबांना आठवत असेल की इलेक्शन लागली आणि त्यावेळेला स्वतःच्या जीप गाडीमध्ये बसून त्यावेळेला ओपन गाडी असायची राजेसाहेबांची आणि मला शेजारी बसवायचे आणि प्रत्येक भागामध्ये त्यांनी मला फिरवलं, प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फिरवलं आणि त्यांनी मला शिकवलं की गोरगरिबांसाठी काम कसं करायचं असतं. आणि म्हणून माझ्यावर दुसरा प्रभाव कोणाचा असेल तर तो आमच्या स्वर्गीय राजेसाहेबांचा आहे. आणि म्हणून ही जी परंपरा आहे ही तुमची आमची सावंतवाडीची परंपरा आहे आणि ती परंपरा आम्ही सर्वांनी जपली पाहिजे. मी काय जे करू शकलो आणि अनेक वेळेला असं म्हटलं जातं, महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं की मी पक्ष बदलले, मी एकाच पक्षात आलेलो होतो आणि त्या पक्षाचं नाव होतं राष्ट्रीय काँग्रेस. परंतु महाराष्ट्रामध्ये आणि मी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होतो त्यावेळेला सुद्धा माझे नेते शरद पवारच होते. ज्याला अनेक वेळेला विकास माहिती आहे की आमच्या मोठ्या अशा पक्षामध्ये वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे मतप्रवाह असायचे, त्यावेळेला आम्ही सर्वजण एकनिष्ठेने पवारसाहेबांच्या बरोबर राहिलो. आणि पवारसाहेबांवर ज्यावेळेला अन्याय झाला त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची दोन शकलं झाली, दोन भाग झाले आणि एकाचं नाव होतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसऱ्याचं नाव होतं राष्ट्रीय काँग्रेस. त्याच्यामुळे मी कुठला पक्ष बदलला नाही, आमच्याच पक्षाचे दोन भाग झाले आणि माझ्या नेत्याबरोबर मी राहिलो, माझ्या पवारसाहेबांच्या बरोबर मी राहिलो म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलो. मी काय माझा पक्ष बदलला नव्हता. आणि मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की 2 टर्मला राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघामध्ये पराभूत झालेली होती, त्यावेळेला 3ऱ्या टर्मला मला तिकीट देण्यात आलं आणि त्यावेळेला सुद्धा त्या पराभवामधलं जे आमचं डेफिसिट होतं ते भरून काढून जवळजवळ तुम्ही सर्व लोकांनी मला 24-25 हजार मतांच्या फरकाने निवडून दिलं. आणि म्हणून या ठिकाणी उल्लेख झाला की मी माझा पक्ष सोडला आणि माझ्या तत्वांसाठी सोडला, त्या कटू गोष्टींचा मी आता उल्लेख करणार नाही. कारण आपण ज्या वेळेला मी एक सद्गुरू आहेत जे मला नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचे जवळजवळ 8 देशांमध्ये आश्रम आहेत जगातल्या आणि जो 48 देशांमध्ये त्यांचे फॉलोअर्स आहेत. मी ज्यावेळेला त्यांना भेटायला गेलो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की भूतकाळामध्ये जगता कामा नये, आपण वर्तमान काळामध्ये जगायला शिकलं पाहिजे. म्हणून मी जी लढाई केली हा माझा भूतकाळ आहे, पण ती लढाई करताना सुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो की माझं पवारसाहेबांवर एवढं प्रेम होतं की मी ज्या वेळेला मला जे करायचं असेल त्या वेळेला मी पवारसाहेबांना जाऊन ते सांगायचं आणि त्यांचं माझ्यावर एवढं प्रेम असायचं की माझ्या स्वतःच्या गाडीमधून ते मला अनेक वेळेला बरोबर घेऊन जायचे. ज्यावेळेला माझ्या बाबतीत हा प्रसंग घडला त्यावेळेला सुद्धा त्याच्यापूर्वी मी पवारसाहेबांकडे गेलेलो होतो. मी तर कधी आयुष्यात बंडखोरी केलीच नाही. वयाच्या 40व्या वर्षी खासदार पदासाठी पवारसाहेबांनी माझं नाव सुचवलेलं होतं आणि ते एवढं लावून धरलं की भारतातली शेवटची सीट ही राजापूर मतदारसंघाची डिक्लेअर झाली आणि त्यानंतर 40व्या वर्षापासून 54व्या वर्षापर्यंत मला तिकीट दिलं गेलं नाही. मी कधीही बंडखोरी केली नाही आणि म्हणून मी 3-3 वेळा आमदार होऊ शकतो. शेवटी श्रद्धा आणि सबुरी जर आपण तोंडाने म्हणत असू तर तो प्रामाणिकपणा सुद्धा आपण दाखवला पाहिजे. आणि 14 वर्षानंतर मला ज्याला तिकीट मिळालं त्यावेळेला सुद्धा मी पवारसाहेबांच्या बाजूने राहिलो, निवडून येऊन त्यांना दाखवून दिलं की राष्ट्रवादीचाच झेंडा पुढे घेऊन जायचा आहे. पण माझी ज्यावेळेला एक सामाजिक असं एक मतभेद होते चालू, जिल्ह्याच्या शांततेसाठी माझी लढाई चालू होती, त्यावेळेला मी माझ्या घरामध्ये स्तब्ध बसलेला होतो. परंतु ही शांतता कोणाला तरी बोचायला लागली आणि म्हणून पवारसाहेबांना सिंधुदुर्गमध्ये येण्याचं निमंत्रण देण्यात आलं. त्यावेळेला मी स्वतः पवारसाहेबांकडे गेलो, सिल्वर ओकवर गेलो. साहेब बाहेर निघत होते, मला म्हणाले आपल्या गाडीत बस आणि म्हणाले का तू आलेला आहे. तर मी म्हटलं की असं तुम्ही सिंधुदुर्गमध्ये येणार आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे, तुम्ही येणं आणि मी तुमच्याबरोबर नसणं हे योग्य वाटणार नाही. त्या आदरणीय पवारसाहेबांनी मला असं सांगितलं की माझा दौरा कणकवलीला लागेल आणि तू सावंतवाडीचा आमदार आहे तर तू येण्याची गरज नाही. परंतु दुर्दैवाने साहेबांना अनेक लोकांनी जाऊन विनंती केली असतील आणि त्याच्यामुळे साहेब सावंतवाडीला आला. सावंतवाडीला आल्यानंतर मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना विचारलं की आता काय करायचं. तर ते म्हणाले आता तुम्हाला माघार नाही घेता येणार. आणि मग मी माझा राजीनामा, लोक राजीनामा देताना कसा देतात की
की तो आपल्या नेत्याच्या नावाने नुसतं राजीनामा लिहितात आणि देतात. मी माझा राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षाच्या नावाने लिहिलेला होता आणि त्याला एक कव्हरिंग लेटर जोडलं साहेबांच्या नावाने की आपल्यामुळे आणि आपल्या पक्षाच्या वतीने मी आमदार झालेलो आहे, परंतु माझ्या तत्वासाठी मला जर लढाई द्यायची असेल आणि त्याच्यासाठी मला तुमच्यावर स्टेजवर येता आलं नाही तर ती एक चूक आहे आणि त्या चुकीचं प्रायश्चित म्हणून मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय. खरं तर तुम्ही सगळ्यांनी मला निवडून आणलेलं होतं, तरी पण माझ्या आमदारकीचा राजीनामा मी दिला आणि त्याच्यानंतरची लढाई संपूर्ण कोकणाला माहिती आहे. परंतु असं जर कोणी म्हटलं की मी पक्ष बदलले तर ते चुकीचं आहे. आणि पवारसाहेब एवढे थोर नेते आहेत की त्यांनी माझा राजीनामा स्वीकारला नाही, तो राजीनामा स्वतःकडे ठेवून दिला. आणि ज्यावेळेला पवारसाहेब पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले त्यावेळेला त्यांचं भव्याचं स्वागत त्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना माहिती आम्ही माझगावला केलेलं होतं आणि नंतर ते ओरोसला गेले. परंतु प्रत्येक पक्षामध्ये काही लोक अशी असतात की त्यांना बघवत नाही की हा एवढा लाडका काय आहे पवारसाहेबांचा, म्हणून त्यांनी मला त्या ठिकाणी स्टेजवर यायला दिलं नाही. मी स्वतः राष्ट्रवादीचा अध्यक्ष, पवारसाहेबांचा चाहता आणि मला स्टेजवर येण्यापासून प्रतिबंध केल्यानंतर खरं तर इलेक्शन होऊन गेली होती, खासदार निवडून आलेले होते, त्याच्यानंतर हा विषय तसाच पेंडिंग ठेवण्याची काही गरज नव्हती. आणि म्हणून ज्या लोकांनी माझा तिचा अपमान केला, मी कधी आयुष्यामध्ये अपमान सहन केला नाही आणि त्याच्यामुळे तो अपमान झाल्यानंतर मी राष्ट्रवादी खऱ्या अर्थाने सोडली. आणि सोडल्यानंतर सुद्धा आदरणीय त्यावेळेला आजचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांचं माझ्यावर त्यावेळेला खूप प्रेम होतं. त्यांची खूप इच्छा होती की मी त्यांच्या पक्षामध्ये यावं, भाजपमध्ये यावं आणि त्यांनी इच्छा आपल्या वरिष्ठांकडे बोलवून दाखवली. स्वतः पर्रिकर साहेब मला घेऊन दिल्लीला गेलेले होते आणि मोदी साहेबांकडे जर गेलो असतो तर मोदी साहेबांचा मी एवढा आदर करतो की त्यांनी मला सांगितलं असतं की भाजपमध्ये सहभागी हो, तर मी भाजपमध्ये मला नाही म्हणून सांगता झालं नंतर मी त्यावेळेलाच भाजपमध्ये गेलो असतो. पण मी त्यांना समजावून सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सेना आणि भाजप एकत्र आहे. माझ्यासारखी 100 लोक तुम्हाला मिळतील जी विचारी आहेत, जी अभ्यास करतात, कारण तुमचा एक वैचारिक पक्ष आहे. परंतु शिवसेना एक महाराष्ट्रातला असा पक्ष आहे की जो झुंजार लोकांचा पक्ष आहे. त्या पक्षातली लोक ही सर्वसामान्य माणसाची ज्यावेळेला लढत असतात, ते लढत ते सत्तेवर येतात, त्यावेळेला त्याच्यामध्ये अनेक लोक अशी असतात की तो ॲग्रेसिव्हनेस त्यांच्यामध्ये आलेला असतो. पण मी जर तिथं असलो तर तुमच्या आणि भाजपमध्ये मी एक ब्रिज बनण्याचं काम करेन, एक पूल बनण्याचं काम करेन. पर्रिकर साहेबांना हे विचार पटले आणि म्हणून ते म्हणाले की तू म्हणतोस ते बरोबर आहे, तुला जर मी घेऊन गेलो मोदी साहेबांकडे तर तुला जबरदस्तीने यायला लागेल. आणि मी त्याला एकच सांगितलं की बाळासाहेबांचं सगळ्यात मोठं काम काय असेल तर त्यांनी गरीब माणसाला नोकरीला लावलं. मी एखाद्या ह्याच्यामध्ये गेलो पेट्रोल भरायला, तर तिथला पेट्रोल भरणारा मनुष्य सुद्धा जय महाराष्ट्र म्हणतो आणि एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेलो तरी तिथला जो मॅनेजर असतो तो सुद्धा जय महाराष्ट्र म्हणतो. आणि असं जर काम बाळासाहेबांनी केलेलं असेल तर मी शिवसेनेमध्ये मला जायचं आहे. त्यात एकमेव कारणासाठी एका राष्ट्रीय पक्षामध्ये जाण्याऐवजी मी एका शिवसेना हा जरी राष्ट्रीय पक्ष म्हणून सगळीकडे ओळखला जात असला तरी तो मूळचा महाराष्ट्रातला पक्ष आहे, त्याच्यामुळे एका रिजनल पार्टीमध्ये गेलो. रिजनल पार्टीमध्ये गेलो, मला ज्यावेळेला मंत्री केलं आणि राज्यमंत्री झालो त्यावेळेला आदरणीय मी तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो की जसं बाळासाहेबांचे विचार होते त्याचप्रमाणे उद्धव साहेब हे अतिशय प्रेमळ असे एक नेते आहेत. त्यांच्या त्या प्रेमळ स्वभावाकडे बघून सुद्धा मी शिवसेनेमध्ये गेलेलो होतो. आणि मला ज्यावेळेला राज्यमंत्री बनवलं गेलं त्यावेळेला स्वतः उद्धव साहेबांनी मला बोलवून सांगितलं की मी खरं तर तुम्हाला कॅबिनेट मंत्री बनवणार होतो, परंतु त्यांनी मला सांगितलं जे मोठे मोठे नेते त्यावेळेला होते, देसाई साहेब होते, त्याच्यानंतर इतर अनेक नेते असे होते की जे कॅबिनेट मंत्री बनले, त्यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केलं आहे, त्याच्यामुळे आज त्यांना कॅबिनेट बनवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्याच्यामुळे असं बोलणारे उद्धव साहेब मला भावत होते म्हणून मी शिवसेनेमध्ये गेलो. मी कधी वाईट वाटून घेतलं नाही की त्यावेळेला मला राज्यमंत्री बनवलं म्हणून आणि मी काम करत राहिलो. ज्यावेळेला परीक्षण होतं प्रत्येक राज्यामध्ये कुठल्या मंत्र्यांनी काय कामगिरी केलेली आहे, फडणवीस साहेब हे अत्यंत कुशल असं नेतृत्व होतं आणि आमचे मुख्यमंत्री सुद्धा होते. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये ते पहिल्या क्रमांकाला होते आणि राज्यमंत्र्यांमध्ये ज्यांनी अत्यंत एफिशियंटली काम केलेलं आहे त्याच्यामध्ये माझा पहिला नंबर होता. आणि एवढं असून सुद्धा मला ज्यावेळेला मंत्रिपद दिलं गेलं नाही त्यावेळेला मी एकच शब्द तुम्हाला एवढं मोकळ्यापणाने सांगतो की जे आरोप केले जातात की मी पक्ष बदलले वगैरे त्याचं उत्तर कधीतरी यायला लागतं. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी त्यांना एकच सांगितलं की तुम्हाला जर मला मंत्री, कारण मी एका संघर्षातून मंत्री बनलेलो होतो, संघर्षातून आमदार बनलेलो होतो. जवळजवळ 45,000 मतांनी मला लोकांनी निवडून दिलेलं होतं आणि ती लढाई होती. ही लढाई बाळासाहेबांच्या स्वप्नामधली लढाई होती.
की स्वतः बाळासाहेब ज्या वेळेला होते त्यावेळेला उद्धव साहेबांना घेऊन, राजसाहेबांना घेऊन आणि आपल्या सगळ्या आमदारांना घेऊन ते कोकणामध्ये आलेले होते, सिंधुदुर्गमध्ये आलेले होते. आणि ती लढाई जी जिंकायची होती बाळासाहेबांना, जे त्यांचं स्वप्न होतं ते एका अर्थाने पूर्ण करण्यासाठी माझी मेहनत, माझी तत्व ही त्यांना कारणीभूत आलेली होती. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की जर तुम्हाला माझं मंत्री बनवायचं नव्हतं, मला कधीच मंत्रिपदासाठी आग्रह नव्हता, पण तुम्ही मला अगोदर सांगायला पाहिजे होतं, मी ही आमदारकीची निवडणूक लढवली नसती. कारण आमदारकी लढवणं हे माझ्यासारख्या माणसाला खूप कठीण असतं. आपले अनेक प्रॉपर्टीज ज्या आमच्या वाडवडिलांनी कमवलेल्या आहेत त्या विकायला लागतात. आमच्या कुटुंबावर आम्ही अन्याय करत असतो. आणि ह्यावेळेची लढाई तर अशी होती की भाईला माहिती आहे की गोव्याचं अख्खं मंत्रिमंडळ हे सिंधुदुर्गमध्ये उतरलेलं होतं. मुख्यमंत्री होते, 10 मंत्री होते. आम्ही जरी सेना भाजपचे उमेदवार असलो तरी भाजपची लोक होती. मी ज्यांच्या विरुद्ध लढाई केलेले होते त्यांचे कार्यकर्ते होते. आणि अत्यंत कठीण लढाई की त्या काळामध्ये लढून मी निवडून आलेलो होतो. मी त्यांना म्हटलं की मी ही लढाई लढवली नसती, मी बाहेर पडलो असतो राजकारणातून. एवढा मी सरळ मनुष्य आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी शिवसेना सोडली आणि दुसऱ्या पक्षामध्ये सामील झालो, बिलकुल नाही. जी शिवसेनेची तत्व जे बघून मी, बाळासाहेबांची तत्व बघून मी शिवसेनेमध्ये गेलेलो होतो, ज्या हिंदुत्वासाठी त्यांनी केलेली लढाई बघून मी शिवसेनेमध्ये गेलेलो होतो, ती लढाई कुठेतरी संपली. म्हणून आमच्यापैकी अनेक लोकांनी शिवसेना सोडली. एका वेळेला हे घडू शकत नाही. हे घडण्यासाठी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे ज्याला घडतं त्याला मोठं काहीतरी घडलेलं असतं राज्यामध्ये. आणि त्याच्यामुळे शिवसेनेचे 2 भाग झाले. आजही आम्ही शिवसेना आहोत, त्याच्यामुळे कोणी असं म्हणू शकत नाही की आम्ही शिवसेना सोडली. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की जे लोक असा आरोप करतात हे सगळे आरोप खोटे आहेत. आज सुद्धा एकनाथजी शिवसेना आहे, आम्ही सर्वजण आम्ही एकत्र आहोत. आणि देशातलं एकमत आहे. आम्ही त्याच्यासाठी लढाई करू आणि पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. आपण पावसात सुद्धा माझं आपल्याला ऐकतात की शेवटी ही लढाई ही आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून मग ते राज्य सरकारची हॉस्पिटल असेल, त्याचा होणारी नोंदणी असेल, त्या एकाच नोंदणीसाठी जवळ 14 कोटी रुपये मला एका दिवसात दिलेले आहेत. आंबोलीच्या पहिल्या रोटी भेटत नाही ना. म्हणून लढाई ही आपल्या स्वकीयांसाठी असली पाहिजे, आपल्या लोकांसाठी असली पाहिजे. आणि ती लढाई ही तुमची आमची सगळ्यांची लढाई आहे. आणि म्हणून ती लढाई तितक्यासाठी लढायचं आहे. मला या मंदिराचा 5 हजार मिळत नाही, परंतु टिकवलं पाहिजे. तर आपल्याला ही लढाई लढवायला लागेल. खऱ्या अर्थाने एकच राष्ट्र असेल आणि तुफानी भाषा संबंधी राजेचा आशीर्वाद घेऊन आलो, राजमातांचा आशीर्वाद घेऊन आलो. आणि त्याच्याबरोबर छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद घेऊन आलो. आणि हे स्वतःचं भाग्य समजतो की ज्यांना आम्ही देवाप्रमाणे पुजतो त्या आवाजांच्या राजमातांचे, आमच्या राजेसाहेबांचे आशीर्वाद मला मिळाले. त्याच्यावरचं दुसरं कुठलेही भाग्य असू शकत नाही. आणि म्हणून आपण सर्वांना सांगतो की पुढची लढाई ही विकासासाठी असणार आहे. तो कोकणचा विकास असेल, तो महाराष्ट्राचा विकास असेल, ही लढाई आम्ही तुम्हाला जिंकून दाखवू. मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आणि माझ्या सेनेमध्ये असलेल्या एक ऐक्याने. आणि ही युती आम्ही नाही बनवली, ही युती त्या काळामध्ये बाळासाहेबांनी बनवलेली आहे. त्यांनी तो विचार दिलेला आहे. आणि तो विचार तुम्हा आम्हाला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवायचा आहे. तो कसा मी पोचवून दाखवे. जे काही मी प्रवक्ता म्हणून काम करू शकलो ती सगळी शक्ती तुम्ही मला दिलेली आहे. आणि सावंतवाडीची संस्कृती ही सुंदरची संस्कृती आहे, कोकणची संस्कृती आहे. त्याच्या नाट्यही ही संस्कृती स्वतःला शिकवली. संस्कृती पुढे नेली. आदरणीय पोलीस प्रमुख सारख्या आपल्या सरकारने ती संस्कृती पुढे नेली. आणि त्या संस्कृतीचं आपल्याला सगळ्यांना जपायचं आहे. आणि ती संस्कृती जपण्याच्या दृष्टीने जे जे काय करायला लागेल सर्व काही मी आपल्यासाठी करेन एवढी आपल्याला खात्री देतो. आणि एकच गोष्ट तुम्हाला सांगतो की अनेक लोक राजकारणामध्ये असतात, राजकारणासाठी राजकारण करतात, पण मंत्री झाल्यानंतर कामगिरी करून दाखवू शकत नाही. आणि म्हणून मला एकच दाखवायचं आहे, आम्ही जसं तत्वासाठी राजकारण करू शकतो
तसं विकासासाठी लढून विकास करतो आणि विकासासाठी आपली पद्धत सोडून जात असतो. आणि म्हणून आमच्या तत्वासाठी आम्ही आमची आमदारकी देण्यात आली आणि अनेक लोकांना सांगायचं की आम्ही ग्रामीणमधून आमच्या तत्वासाठी लढाई त्या ठिकाणी केलेली आहे. बाळासाहेबांचं ज्या ठिकाणी फोटो असतो त्या ठिकाणी वैद्य खाली दरवर्षी पाहून हिंदू आहे आणि मग ते हिंदुत्व जर सोडलं जात असेल तर मग कुठेतरी आम्हाला तो लढाई लढायला लागते. हे त्या राजकीय व्यासपीठ नाही, परंतु मी कशामुळे त्याच्याकडे उठाव केला हे सुद्धा या लोकांनी मला निवडून आणलेलं आहे. त्यांना कळलं पाहिजे आणि ते कळावं म्हणून हे भाषण भर पावसात सुद्धा मी करतोय. तर माझी खात्री आहे की भर पावसात आणि एवढा वादळवारा असताना सुद्धा तुम्ही जे भाषण ऐकतात ते तुमच्या लोकप्रतिनिधीचं आहे. आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्यापैकी प्रत्येकजण जो शेतकरी असेल, कष्टकरी असेल, युवक असेल, महिला असतील, सगळ्यांचं कायापालट आणि हा सरकारचा कायापालट करण्याची जबाबदारी एक सावंतवाडीचा सुपुत्र म्हणून माझी आहे, आपल्या सर्वांची आहे. आणि हे करत असताना तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हे मला माझ्या सर्व सहकार्यांना मिळतील याची मला खात्री आहे. आणि म्हणून आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी मंत्री बनलो. दिवस रात्र फिरतात, दिवसाला 2-2, 3-3 तास फक्त ते झोपतात. आमचे उपमुख्यमंत्री आहेत. भारतामध्ये जर तुम्ही सर्वात इंटेलिजंट मुख्यमंत्री काढले तर त्याच्यापैकी इतके होते. तरी पण पक्षाचा आदेश आला, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी ते पद स्वीकारलं आणि त्या पदावर सुद्धा काम करत राहिले. त्या दोघांची मैत्री एवढी घट्ट आहे की मी तुम्हाला सांगतो. तुमच्यासाठी जे मी मागेल त्या दोघांकडे ती प्रत्येक गोष्ट तुमच्या गावापर्यंत पोचेल, तुमच्या शहरांपर्यंत पोचेल, तुमच्या जिल्ह्यापर्यंत पोचेल. आणि एवढंच नाही तर जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता कोकणाचा जो काय विकास करायचा असेल तो आमच्या नेत्यांच्या माध्यमातून मी करेन. तुम्ही जे मला प्रेम दिलेलं आहे त्या प्रेमाचं मी कधी उत्तराई होऊ शकत नाही. आणि मी खरं तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला आपण छत्रपतींच्या नावाने जर हे राज्य करत असतो तर त्यांच्याबद्दल तेवढा आदर बाळगला पाहिजे. ते महाराष्ट्राच्या छत्रपतींना नमन करून आलो, राजमातांना नमन करून आलो, छत्रपती शाहू महाराजांना नमन करून आलो आणि आज आमच्या राजाला नमन करतो. आणि ही सावंतवाडीची संस्कृती नम्रता ही सावंतवाडीची संस्कृती आहे. आणि ती संस्कृती घेऊन कायम नम्र राहून आणि कायम जनतेची कामं करून मी तुमच्या तुम्हाला सिद्ध करून दाखवेल एवढं मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.